बाई साऱ्या सकाळची भूक लागून गेली या माणसाची वाट पाहते तरी हा माणूस यायला राजी नाही. घरी स्वयंपाक करेल नसला का मग नुसतं त्याला खाऊरभूत भरत का 4 वाजेपर्यंत घरी येत नाही. हा, या माणसानं पार मला वैताग दिला. येडे तशी राहिली असती तर परवडलं असतं, पण हा गगाड्यामध्ये पडला मायवाल्या. टेन्शनचं काम आहे बाई. भूक लागून जाते माणसाला, खाल्लं का मग म्हणतो तो मावं जीवाचं नाहीये, पण तू काहीतरी भानगड हायचे आणि तुला माणसांसंग जेवा नाही जात. तू पक्की एकलखुरी आहे आणि जेवून घेती. खरं नाही येडे. डोक्याला वैताग झालाय मायावाले. बसले. मग काय करू? हा रे. तुम्ही कुणीकडे गेले होते? पाणी भरायला. पाणी भरायला जायला होते का? हा. ए बाई, तुला काय वाटलं? मी म्हणले कुठे गेले साऱ्या सकाळचे, कुठं खपले म्हणलं जेवायची सुध नाही काहीच नाही. खपले लगेच. मग काय तो पावडं घालू का दार भाजाचं? अहो मग माणूस जेवायची वाट पाहत तुम्ही म्हणत्या पावडं घालू का? तुला काय तू आहे करायची घरात? मला सगळी का पाहावं लागत? नाही तुम्ही सगळीकडे पाहतेच म्हणा, तो नाही विषय काही. मग अन घरात मी जरी घरात आहे पण मला काम नाही असं नका समजूत. काय कोणी काम येत काय नाही करते करायला. बरं? काय करते तू घरात? का बरं? काय करते मला सांग. हे बाया काम दिसाना बुंड बसाना घरामध्ये. बाई माणसाला एक काम राहतं का काय? तुमचा एक इल्या दिसून आला, तुम्ही बारी द्यायला गेले होते म्हणून. हॅन्ड बॅग सारखी तोंड करीत राहते नुसती. हा ना, तुमचं म्हणजे असं झालं माई मला नावाजीन गोडा हाका बाबाजी, स्वयंपाक झाला दुसऱ्याचं का? काहीच नाही. स्वयंपाक झाला का? भूक लागली. झालाय भूक, आपलं झालाय झालाय स्वयंपाक. त्याला भूक म्हणते का काय? नाही नाही म्हणले झालाय स्वयंपाक. मी काल तुम्हाला म्हणू बुक्कू बुक्कू राहिली म्हणून. अरे तू आता एवढंच लय कटाळा करायला लागली का भावाला? कोणाचं? भावाला. मग आता तुम्ही तर म्हणे मला चौकुडं पाहायला लागत. नाही नाही ते बरोबर आहे. मग तुम्हाला चौकुडं पाहायचं म्हणले मग मला कटाळा येणारच ना. अरे बाता विचार कर, किराणा बाजार करायला मॅच जायचं, शेतीला पाणी लावणी पाहायला मीच जायचं, पाहुणरावळे काही मॅच जायचं. तू काय करते काय नुसती? म्हणजे हा? मग तुम्हाला थापून घालायला का बाहेरच्या बाहेर येतात नाही का? नाही तू फक्त मेकअप करायलाच आहे का? म्हणजे हा? तुम्ही कोणचं मला काय मेकअप किट आणून दिलंय का काय आणून दिलं का पार्लरला जायला 4 मग का तास? तो का दुसरा ठेवला? तो आणून देतोय का तुला? म्हणजे हा? बोलत आहे की चार चारा? दुसरा ठुलाय का? म्हणजे मग तो अहो, आणून देतो का तुला मेकअप? दुसरा ठेवायचा जर असता तर तवाच सोय लावून घेतली असती मॅम आई. काय बोका ते काही नाही नाही. आता हे काय आदूपर्यंत माधवगिरी आता सोय लावीत बसतो काय मायवाली. हा. काय भाजी बनवली? शेपूची भाजी. हा, तो आज झाला मग तेच चालू आहे. हो पाटली का चिरली आज? मग काय करायला लागत होती? तुला माहिती आहे शेपच भाजी मला चालत नाही, पण तुला किती वाजता सांगेल हा, दुसरं करायचं काहीतरी. काय तू ना दुसरं काय? हे कवा घातलंय? कवा म्हणजे? कवा केलंय? तुमचं चित आहे का माक? कोणा केलंय? म्हणजे हे कोणा केलंय? हा? अहो, मागच्या वर्षीचे कांद्याचे पैसे होते, तुम्ही माय नाव FD केली. मी तुम्हाला विचारायचं ध्यानातच नाही राहिले, मी घेऊन टाकला हार. मग तू मला म्हणले का मी हे घेतलं म्हणून? मग लोकांना देऊन देणार आहे का? बँकेत तरी पडेलच राहिले असते ना, मग गाड्यात पडेल राहील. ऐला तो आता काय करून बसते बा. आणि तू आजच घातलंय ना. मग करून त्याला महिना झाला, पण मी तुम्हाला सांगितलं नव्हतं. मी केली आज डेअरिंग. आयला म्हणजे तू एवढं जाकड आले करते बा मागवती. हा? म्हणजे मी काय? आहे सालाच्या गाड्यावाले बाहेर कामात ते करायला. आणि तू आहे मग तू आहे की डागडागिने करून आणायला. मग मला कुठं या वयात लोकांना नेऊन द्यायचे हा, तुला कवा नेऊन द्यायची मला? बाई? आणि तो पोऱ्या पोऱ्या कुठे? मग त्याच्या वेळेला पण PF येईल आता. काही हा. पैसे कमी पडले हा. तर तुमच्या लेकानं मला पाठवले, मग मी त्याच्यामध्ये हा हार केला. नाही पण जाऊ दे गजरे, तुला एक सांगू का? आईला काय ते आपल्या का शेजारच्या त्या गणप्याच्या पोर आहे ना, कुठून कुठून पुरी पळून आणल्या ग. पळून आणल्या आणि काहींचे वय किती झाले बाई, तरी कोणी मागणे दाजाना. आणि आपल्यावर जाऊ द्या मोरद्या कसं कवाय ना कंपनी लावून धरली. पण त्याला म्हणले भाऊ अरे तुला स्थळांचं काय गडबडी आहे काय नाही, तर म्हणतो तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी नाही कोणाचे आणणार आणि मा नाही कुठं लफड. नाही पण पोर आहे ना हा. दादा, शाब्दिक पोर आहे आपलं. 4-2 वर्ष थांबा म्हणतं, मग पाहू. मला ते एक दिवस आज मी असं चिंतत होतो. म्हणलं अरे काय रे? अरे तो लग्नाचं काय? तेव्हा दादा बघा, मी लोकांच्या पोरावानी नाही त्या गणपत नानाच्या पोराने पाहिलं ना, कोणती कुठून आणली कोणती कुठून आणली. हा, आणि मग तसं मी करणार नाही, तुमचं नाही नाव करणार घालवणार म्हणून. नाही. हा हा, नाही झालं तुम्ही असं राहील म्हणून. हा, तू आले म्हणलं आले पोराचं वळण भरी आपलं. मग वळानच त्याला. दादा आपल्या शब्द पुढे नाही गेलं पोर. नाही नाही, बरं मी ना पाहतो एखादी पावाच लागेल आता पोरा. मला तर गंज वाटत बाई माई भाषीच करून आणावा. काय तुझी भाषी ना वाढवालंय काय.
वाढवा लई वाढवा. अहो वाढवा का असा ना तिचं काय होईल तुला माहिती का? म्हणजे काय ती एक जरा सांग पळून जायला होती. काही नको उद्या करू जरा. आपलं पोर थोडं भावनाटे जरा गळ्यात नको घालू काही पण. म्हणजे माझी भाषी पळून गेली होती. नाही तो भावनाचे त्यानं मला फोन केला तुमच्या काही येईल का म्हणून, तरी मी तुला म्हणलं नाही. माहिती आहे का? पळून गेली ती नको आपल्याला. पण तुम्ही मला सांगितलं नाही असं. कसं आहे सांगितलं तू रडली असती, गागाड झाला असता, शेजारचे लोक गोळा झाले असते, काय झालं गाजर व्हायचं. हं. कुठं आपल्या घरी हॅकिंग हे करती. म्हणजे माई भाषी पळून गेली होती म्हणून तुम्हाला करून नाही आणायची पोराला. हा नाही आणायची. हा ना. मा एवढा सोन्यासारखा भाऊ, सोन्यासारखी भाऊ जाई आणि काय म्हणत्या पोर पळून गेली होती म्हणून पोराला नको. सोन्यासारख्यालाच कानच लागती. हा का. हा आणि स्वतःची बहीण 4 बुवा पाहून पळून गेली होती, 4 टाइम धरून आणली घरामध्ये तरी ती राही ना. कोण? तिचे तर 4 बुवा झाले, 4 टाइम पळून गेली तर तुम्ही 4 टाइम आणायला गेले होते. ए मी एवढं टेन्शन नाही घेतलं. हा. ती काय माझी सखी बहीण नव्हती, मग? सावत्र बहीण होती माझी. हा का. हा म्हणा असं तसं 2 आई आणि 1 बाप. मग मी तेच म्हणणार होते आई हा. 1 आणि 2 बाप आहे का काय. हा नाही एकच हं? बाप 1. अहो काय आया बोला 2. त्या. हा. तू नको शिकू मला. बाप 1च का हा आणि आया 2 होत्या ना. हम्म. मग दोघांचा बाप तुमच्यावाला 1च होता ना, हा मग होता ना. फक्त आया वेगळ्या वेगळ्या होत्या आणि ना. मग मग कशी 4 बुवा पाहून पळून गेली. मग त्याला काय मी काय करू त्याला. हा. मी बागच घेतला रे. हा का. म्हटलं तिकडेच जाय परत आपल्या दारात नाही. हा ना. हा आपल्याला रेशी जाईल. अग पावड्याने तुडेल म्हटलं पावड्यानं. हा ना. हा पा बर का ध्यानात राहू द्या मग? शब्द. हा? हा. बर. माई भाषी पळून गेलती. गेली होती खोटं काल बोलू. आणि मग काय म्हणत्या. अगं आपल्या पोराला आहे ना आपल्या पोरासारखीच पोरगी पाहिजे. बरं आहे की नाही. देखणी. देखणी नाही का एवढी काय देखणी. आपलं पोर एवढं पक्क आहे का. हा त्याच्यासारखंच पाहावं लागेल आपल्याला. बरं बरं बाबा. मग आपल्या शब्दाच्या पुढं नाही पोर. हा अजूनही पोर किती थरथर कापरा होते त्याच्यावाला मग. तुम्हाला घाबरतो. आणि मग बरोबर. એ મમ્મી એ પપ્પા પહેર છું. પપ્પા કેમ છે? पप्पा. મમ્મી अरे काय आहे? મમ્મી अहो तुम्ही कुठं वाढवा करून तुला. कोण बे. ए गजरे अरे बे काय केलंय. મમ્મી હા? શું કામ રડો છો? मग ही कशी काय तुम्हाला मम्मी मला सुटली. मला? मला सुटली. पप्पा मग ए पर्या. આવો माझी बायको आहे ना ती. हा बायको आहे. बायको हा लग्न केलं मी कुणा तिकडे सुरतलाच लग्न करून आणलं ना. सुरत वरून. हा माझ्याच कंपनीत काम करायची. मग आमचं प्रेम झालं, लग्न केलं आम्ही. तुम તમારા છોકરાનું વહુ છું. 2 वर्ष काय गुजरातीमध्ये सांगते त्या लग्न केलं आम्ही असं सांगते ती. બાયકો બાયકો बायको बायको त्यांची बायको. प्रेयसी लग्न केल्यानंतर असं सांगते ती. भाऊ हा. तू तर म्हणत खाओ. हा तुम्ही माय भाषी तर पळून गेली होती ना. हा हा. मग आता हे काय केलं. काय रे गदडीच्या तू मला काय मांडला होता. भाषी करायची नव्हती ना. ही कुठून आणली भाऊ. हा ते सुरतवरून आणली. सुरत वरून. ગુજરાત ગુજરાત सुरत तर तिची चांगली पण भाषाचं काय आहे? अहो भाषाचं काय, भावना चांगल्या, प्रेम चांगलं भाषा. तुझ्यावाल्या. हा मग तुझ्यापर्यंत पोचत का. हो हो नक्की. नक्की नक्की. थोडंफार ऍडजस्ट करून घेतो ना मी. तुझ्यावाला पोचत का. नाही बोलते मी, बोललं तिला कळतं ना. મમ્મી कळतं છોકરો ना. છો. बाईनी ते करते का अरे काय. रे रे छो छो थोडं मराठी सांगितलं ना, थोडं बोलायचं ना मराठी. कुताड्या कातड्या समजते का काय आम्हाला नुसती छो छो. મમ્મી काय सांगता मम्मी काय मम्मी काय सांगते असं म्हणते ती. छो म्हणजे सांगते सांगते ना. म्हणती, मग मी काय सांगते. हा असं असं. काय सांगती. काय सांगता तुम्ही काय बोलता? बाई आता जटे झाले व दादू. अरे इकडं प्रेम झालं ना दादा, काय करायचं आता. बायको भेटली अरे असते गजरे तू मला काय बोलला होता. काय. का दादा मी लोकांच्या पोरावारी करणार नाही. अहो पण मिळतच नव्हती. आता किती दिवस राहणार एकटा. इकडं तुम्ही काहीच बघत नव्हती माझ्यासाठी. तुम्ही काय घेऊन आला. ऐक ना. अरे तुला शंभरशे करता येत नाही अजून. हा अहो लोक हसत होते लग्न होत नाही म्हणून. हा का. फोन यायचे सगळ्यांचे मला अरे पण. पाहत होतो ना आम्ही पोर तुला. कुठं पाहिली की काय केलं तुम्ही. फुईना तेच केलं. 4 बुवा पाहिले ती पळू अहो पण सुंदर आहे ना ती, कामाची आहे ना. केलं तू तेच केलं. सुंदर आहे, कामाची. कामाचं आहे. સાંભળો મમ્મી કેટલી સુંદર ती तुला शेंबड्या म्हणली. ए शंभू काय, शंभू काय. સાંભળો મમ્મી મમ્મી मस्त मस्त. मम्मी शंभू नाही, चांगलं शंभू म्हणजे चांगलं आहे. ती चांगली आहे तू. हा एकदम सुंदर. मस्त खूप मस्त दिसता.
चांगली दिसते चांगली दिसते. माझी मम्मी आहे ना चांगली दिसणार. डागडागिने तोच केली का हो हो हा हो पुढे सुरतला सुरतला. त्याला घालायचं इथे हार. आणि बाई का मालकीन व्हायला आली का काय लगेच तिच्या हातात का चाव्या देऊ का काय लगेच मम्मी मम्मी मला खूप आवडतं ते आवडतं. हे बा कोर्टात जाऊन केलेलं कागद पण आहे माझ्याकडे. कोर्टात जाऊन लग्न केलं आम्ही. हा का हा पोरानं चांगलं केलं का काय केलं चांगलं डोक्यात ताण कमी झाला आपला. काय या असा ताण कमी झाला का हा ताण वाढला बरं काय कमी त्या पुरी मध्ये जाऊ दे बा आता हा? तिच्यामध्ये कमी नाही तिच्यामध्ये सारं वाढवायचे काय तुला कळालं का वाढवायची हा तिचा पसारा पाहिला का तू? वाढवा શું છે? वाढवा म्हणजे चांगली आहे चांगली आहे असं हा, म्हणतात हा, ते. हा, हा. अतिशय चांगली. तू इकडे ये रे ओ इकडे उद्या काय चालू. काय काय अं, तुला दांडा देऊ काढू पावड्याचा काय म्हणते आई चांगलं केलं ना. आता आपल्याला खर्च लागला असता लग्नाचा. हा कार्यालयाचा खर्च वाचला, पाहुण्यांचा खर्च वाचला, दागिन्याचा खर्च वाचला. का रे काय बोल नाही तू तर म्हणत होता मा लग्नाचं टेन्शन घेऊ नका काय नका. म्हणूनच म्हणत होती युवती म्हणून म्हणत होतो टेन्शन घेऊ नका. मी आणणार होतो ना म्हणून. ही किती दिवसापासून होती ही 1 वर्षापासून आहे माझ्यासोबत. तो बरोबर हो पा 1 वर्षापासून बराबर आहे आम्ही एकाच रूम मध्ये राहायचो. प्रेम करायचे आम्ही खूप प्रेम करायचे. इथे एकाच रूम पोरं मध्ये किती गेला पोरं पोरं किती पोर पहिले होते एक होती अनाथ आश्रम मध्ये. पहिले होतं पहिल्या नवऱ्याचं. पोरं तवालच नाही नाही माझं नाही पहिल्या नवऱ्याचं. पहिलं लग्न झालं होतं ना तिचं. म्हणजे हुंड्यात हिनं एक पोरं देईल का तुला हो हो म्हणजे ते सोडून दिलं आम्ही. हो. म्हणजे आश्रमात टाकलं. पावडा घालू का अहो, या इथं नाव. हा? अरे पुढं वाता मला भेटली नसती ना मग. भेटली नसती पोरामध्ये काय कमी काय हा? कमी काय कमी अहो, ते त्यांचं भांडणं झाले म्हणून मी- काय येतो आमध्ये अगं जाऊ द्या आता कवर हात अगं आता कवर हात ये जाऊ तशी सोडा मला बायको अरे बायको देखत हाती का ती आणील नंतर त्याला आणायचं. हा चांगली आहे ना. लग्न झालं होतं पण एक पोरं झालं आणि सोडून दिलं तिने असं. असं आहे का ते हा आश्रम सोडली ते तिकडे सुरत अगं मध्ये दुसऱ्याच होते जाऊ दे दुसरं. दुसऱ्याच होते त्या का तू सांगतो आता चांगलं आहे. आता ती माझ्यासोबत राहणार आहे. हा. आम्ही चांगला संसार करणार आहे. बरोबर करणार ना. अच्छा है अच्छा है. अच्छा करेंगे. हम्म. मैं इसके साथ ही रहूंगी अभी कभी कहीं नहीं जाऊंगी मैं. आता काला तू कुठं जाशील हा. जायचं कामाची ठुली तुला बी नाव बी घे मग सगळं येतं तिला. नाव येतं का घेता हा स्वीटी नाव आहे तिचं. नाव घ्या ना. नाव आमच्याकडे नाव घ्यायची पद्धत आहे. नाव घ्या ना. कोणाचं माझं? असं नाही. उखाना येतो का नाही ओखाना मला नाही खबर पडत. मला नाही खबर पडत. ते घ्या ना काहीतरी भाजीत भाजी. ना आजी भाजी काल मला नाही माहिती ते. ते हळूहळू बरं शिकायला तू घे तू घे तिला नाही तू घे घे बरं. तू घे भाजीत भाजी मेथीची सुटी माझ्या प्रीतीची. अरे सुटी नाव आहे तिचं. चांगलं पोर चांगलं एक पोराची आई किती गोड खानदान तो आवाला हा. तर फक्त माच राशीला नाव ठुलं ए! 4 बुवा पाहून गेली ती नाही तुला सुचलं पोराना एक पोराची बायको आणली करून हुंड्यामध्ये पोर तुला नातू दिला रे पाहिला काय नाकाला कांदे फोडी तू. अरे तो आपल्याकडे येणार नाही नाही त्याला कोण टाकलं इच्छा आई- कोण टाकलं रे सांग लवकर मैंने आ जाओ पापा आ जाओ. हा ती म्हणते लेकीला सुनेला काही घालता का म्हणे असं दागिना. देवते बाई साऱ्या सपनावर पाणी फिरलं मैं नहीं बहू आता हूँ काय ना, तो करू ये सांग. मेरे को चाहिए ना नया नहीं बहू मैं ये चाहिए मेरे को. आई पापा ये हे चाहिए दागिने घालती का म्हणे. हिला आल्यावर काहीतरी स्वागत करावं लागतं ना. तर देते का हे आज तू दागिने? घालून आलाय ना नाही आज तिला आवडलं ते तुझं. तिनं तुला गिफ्ट मध्ये एक पोर काढून दिलं पहिल्या नवऱ्याचं तो तिला काहीतरी गिफ्ट मध्ये नाही आणायचं देणार 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 हे तू दे ना. नाही दिलं का काही नाही मी दिलं पण तिला हे आवडलं तुझं ते. तमा याला मूळ आली आणली का काही सून सासू माँ सुरतची करून पाय पाया पडतो पण द्या म्हणते ती असं. हा का हा याच्या पाया पड म्हणजे हातावर पावड्याचा दांडा घाली बापू दांडा नाही का चुप 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 गप गप दांडा गप. नहीं दांडा नहीं. या हे आमचे शेजारी आहे मावशी. नमस्कार. काल आली विचारा तिला जाऊ दे टपके तिला साऱ्या गावात करील परत नमस्कार. काल आली आले सत येत राहते मी त्यांच्याकडे. तुम्ही असताना येत नाही तू तुला कसं दार्जिनं नाही भाऊ शेजाऱ्या पाजाऱ्यांचं नाही नाही आपल्या जवळ नको जाऊन असाच करतो येत राहते मी त्यांच्याकडे. काय हा का तुम्ही घरी राहते नी बरं मग. येत नाही का ग येते ना मग काय करत? जाऊ द्या मिटून घ्या ना आता. चिडणार आहे का? आणि पेटल बाबा तिच्या पाया पडायला अगं हा पाय आता एक घरी तसा घरी होईल काय पण मी पण पडून घेतो. मी पण पडून घेतो. केम छो मजामा?
या या, इकडे इकडे काय म्हणते हा, मग- चांगलं आहे का बोकाटी बरं आहे बसा. का म्हणते बरं आहे का मजेत आहे का असं करून आणली बाई घे पाहून माझा मारू का म्हणते नाही 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 मजेत आहे का मग? केम छो मजा मा मजा मा. काच काच येईल काच टेन्शन आलं वाढवा केला. रडू नका दादा मी आहे ना अजून गेलो नाही ना करून आणली बाई दादा मी गेलो नाही ना अजून गेलो नाही ना ही पोरं सून करून आणली का? काय अहो, तुम्ही काय बुका त्या मग चांगलं झालं ना हा बघा ये. बघा ते काय म्हणतात चांगलं झालं म्हणतात तुम्ही काय त्याला इकडलं काहीच कळत नाही नाक कळण ना वज वज कळण मजा मजा कडन. हवा अगं बोलता बोलता मग या पोराला शेंबड्या म्हण हा. शेंबडे म्हणजे चांगलं हो आपल्याकडे शेंबडे चांगलं चांगलं सामडा म्हणजे एका हा. ऐका 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 काय ते गुजरातचे आणि मग गुजरातची असो का दिल्लीची असो चांगली आहे ना चांगली दिसायला तर चांगली आहे ना किती सुंदर आहे किती भारी मग. पोर आहे ते दिसायला कसं देखणी. गोड आहे, पण हिला आवडणार ना हिला काय आवडत तुला अरे, काय चावल्या ती सुंदरा बाई अगं घरात ती काय बोलली मी जर तिला म्हणले बाई आमक तर ती म्हणत तमक हा हळूहळू शिकेल ना हळूहळू शिकण ना आई, बाई. हळूहळू शिकेल त्याला कळाना आणि मला वळाना हिला पळी म्हटलं का ती चमच्या मागती ते थोडे दिवस असं मम्मी होईल आपको हिंदी समझता हिंदी हिंदी सांगा ना हिंदी सांगा ना ते पाहिजे तुला येते का थोडे हिंदी? दिवस असंच होईल हिंदी अच्छा लगता आपको. हे ऐक तो हिंदी- हिंदीचा हिंदीत बोलतो, सांगायचं, बाई, हिंदीत तिला बोल. येईल आता तिला येते मा का नको वळू हे तुला नुसतं नावाचं येडे जायला. तिचं नाव नको तुला का सांगू, हा? अहो, तुम्ही नका भांडू रट्ट्यात मारी तुला आता. दादा तिला कशाला मारता आहे तुम्ही? ना, मागच्या टायमाला दात पाडेला तुमच्या- हा दात पाडेला तर ध्यानात आहे ना आहे का ध्यानात हा. तुमचं ये पाहून ती पोरगी जाईन निघून कोणची ही पोर हा तर सांगा बरं माझी समजून ही निघून जाईल ना आता भेटली कशी तरी येड्यावानी भेटत नाही लोकायला एक पोराची आई आहे पण ती परत तिच्यामुळे नको तो पोरं झालं, तो पोरं झालं का? चार पोरं जरी असली ना तरी आता घरात घालून घेत्या काय होत बरं मी काय ऐक ना तो पोरं झालं नाही ना अजून तो पोराची लय वय झालं ग मग एक तर तुम्ही मोठा तर 40चा झाला असेल. तुम्हाला नसन लागत तर मी करून नेईन म्हणजे मा पोरं एवढं लांबून आणलं लगेच तो पोरं देऊ काय की बरं, तो पोरं त्याच का तो पोरं त्याच कामावर दिसते मला अगं बाई. पहिली रुटर ड्रायव्हर तुम्ही थांबा ऐका सुंदरा तुम्ही बाई. तुम्हाला जर समजा लागत ही नसेल तुझी मैत्रीण आहे ना, काय तर तुम्ही पार्क देऊन टाका आम्ही माय पार्क चला, करून पाय. देऊ. अरे काय बोलता आम्ही प्रेम केलं आणि तुम्ही काय काय बोलते तो काय पहिली- बोलते काढ. पहिली काय काला ताप बची बाई आम्ही जाती जागी आम्ही वैसे लावायला लागली प्रेम देख करायचे. देख पहिली हे मा पोर किती तार पडले वर्षापासून आणि इकडे आली म्हणजे फारकत द्या मा पोराला करून गेली द्यायची का काय त्यांच्या घरी नेऊन? तुझ्या मैत्रीचा डाव काय देऊ का मग त्यांच्या घरी नेऊन आता आणली तर रोज काय ताट- बोलताय तुम्ही ताटी एगळं नाही हा. काही नाही हं. आणि पहिल्या नवऱ्याचं एक पोर दुसरा हा करून आली आणि ही पायी बऱ्या म्हणती बाई मला सून दे सांग आता तूच सांग अगं तिच्या पोराच्या अशी गप्ती झाल्या वय ना आणि मग जाऊ दे ना आता अगं तेच नजरा मोर ठेव अरे हिच्या माग 20 पोरं होते कंपनीतले मी पटवली तर त्याचं कौतुक करा ना तुम्ही काहीतरी मला माग हिच्या माग विचार तिला होते का नाही 20 पोर लड़के थे क्या आपके पीछे हाँ, मेरे पीछे बहुत लोग लगते हैं लेकिन मैं मैं तुम्हारा बेटे से प्यार करती हूँ इसके लिए आ गई इधर. तर का माझ्यात काय पाहिलं तिला माहिती आहे आता, गजरे. विचार तिला अगं इकडे शेजाऱ्या पाजाऱ्यावरूनच घे पाहिलं ते काय म्हणली ती सुंदरी फार कद्यावर तुम्हाला नसेल लागत मी मा पोराला करून देते बरं ना आपल्या पोराला आणली करून तर चांगलं म्हण ना अरे तेवढी मिळत नव्हती लोक नाव ठेवत होती, हा. मिळाली कशी तरी मग तुम्हाला काय म्हणायचंय तिच्या मागे 20 पोरं होते त्या 20 पोरांना डावालून ती याच्या मागे आली हा एवढा देख नाही का मग काय झालं आपल्या मग पोराला? तुझंच काय पोर झालं? काय ना मी काय झालं काय कमी छो करायचे आई- म्हणताना ते लोक छो करायचे तेव्हा- करायचे. कुत्रे नाही ती काय करता म्हणजे काय बोलताय असं तू गप 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 मध्ये मध्ये नको बोलू गप बोल बोल तो का ए, काय रडू नका. काय? मला आण पाहिजे मला बोचकडीची का काय आता ही मला मला सांग. जोयाचे दे बरं ते तिला कडे दे, 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 हा, दे. ते काय हा, देते घरात गेल्यावर का तिच्याकडे पाठवून द्यायची दे ना हार, नाही तर तिच्या घरी पाठवून देऊ का मला आमलाच जोय अरे ए, तसं नको करू काय लोकडे सोडायचे काय हा. तुझी सासूय ना हार दे ना जाऊ दे ना हो का रे? ही पोर पक्की आहे ना पण नाही पक्की पक्की डोक्यात चांगली आहे ते ती कमून खाली लोम कळत होता ते हार हार आवडला तिला हा देते घरात गेल्यावर देते पागल जे समज कर जोयाचे मला हे- काय म्हणते जायचं मला मला हार पाहिजे म्हणते मुझे चाहिए ये हार चाहिए मेरे को हे पागलचे समज कर ना अगं घरात गेल्यावर देते सांग ना, तुला बी- घाल रे घरात याला घरात ए, पर्या. घरात गेल्यावर देणार आहे घरात ये याला घरात घाल. मधी त्याच्या आईचा वय नालायक पुढं. जाऊ दे, तिच्या घरात गेल्यावर देते वय पुढं, यायला मागचा यायचा मागचा खोली ते बरं यायला वय पुढं, वय. ए बे काय माहितोय यायला मागचा रूम देऊन टाक हा आणि आपल्याला पुढे राहू दे चल चल
अरे तुला वय गेली तरी सोय आहे ना. काय तू पोर घरामध्ये आणलं, तुला त्याचं टेन्शन नाहीये बिनाबरूच्या. तुला झोपायचं पडलं त्यांना मागच्या खोलीत घालून तू पुढच्या खोलीत जागा कर मग आता आणून ना आणली मग आता का काढू देते का? हा जाऊ दे पावडे येणच टाकी तो त्या कातूर चल बावाला